सुहासन यांच्या सोबत माझे केस कापायला जाते बरं का. त्यानंतर थोड्या दूर जाता आम्हाला कळलं की ज्या आप्पाच्या दुकानात आम्हाला जायचं होतं त्या आप्पाच्या दुकानामध्ये ऑलरेडी भरपूरसे कस्टमर बसून आहे. आम्हाला वेळ लागला असता म्हणून दुसरं दुकान शोधासाठी सुद्धा आमच्या मम्मीला गाडी घेऊन जायला लागली बरं का. नंतर माझ्या भावाला पाहताच क्षणी मला असं वाटलं काहीतरी काही डेंजर होणारच आहे. याच्यानंतर माझा नंबर लागणार आहे तरी माझ्या मम्मीने बोलवासाठी माझा फोन चालू केला आणि मी भाऊ करले. तुम्हाला तर माहिती आहे माझा भाऊ काही स्थिर राहत नाही, तो माझा एवढा समजदार नाहीये ना, म्हणून त्याची केस कापताना त्याला वाटत होतं की कोणी काय करताय, गुदगुलच करताय की काय. खूप मुश्किलीने या काकाला त्यांनी केस कापू दिले. पण माझा नंबर आला तेव्हा तर परिस्थिती खूपच खतरनाक होती. छान माझी हेअरस्टाईल करून देणार होती बरं माझी मम्मी, पण काय करता माझ्या कार्टूनपणामुळे तुम्हाला माहितीच पडेल माझ्या हेअरस्टाईलच्या नावावर मी काय करून ठेवलेलं आहे. चांगली हेअर कट केली माझ्या भावाने. माझ्या भावाला वाटत होतं पहिल्यांदा की ते त्याला कट बिटच मारते की काय, पण असं काही झालेलं नाही. आता मी तुम्हालाही माझी सॅन्डल दाखवायचा प्रयत्न करते. माझ्या मम्मीचा फोन तेरा करून छान दिसतंय ना ससा, मला माहिती आहे छान दिसत असेल. हे काका हळूहळू सुरू होती त्याची. तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी जो फ्रॉक घालून आहे ना तो फ्रॉक माझ्या मम्मीने मागच्या कटिंग पासून ठेवला आहे, कारण की मी ना हा कपडा लावून नाही देत, मला हा कपडा खूप वळवळ लागतो म्हणून नाही. माझ्या मम्मीने तोच फ्रॉक माझ्यासाठी ठेवला आहे. किती कारभारी आहे माझी मम्मी. मम्मी एवढं डोकं कोणाचंच चालत नसेल असं मला वाटतं बाप्पा, कारण की मी का माझ्या मम्मीने जो फ्रॉक ठेवला ना तो त्याचं चालतं फिरतं उदाहरण आहे बरं. माझ्या भावाची हेअरस्टाईल काही संपे ना, 1 घंटा झाला की काय याची हेअरस्टाईलच नव्हती होऊन राहिली. तसं नंबर याचा लेटच लागला होता, पण याला ब्रशने पुसून देत आहे तरी याला गुदगुल्या होत आहे. मला त्या कपड्याच्याच गुदगुल्या सहन होत नाही, काय सांगावं. नंतर या तोंडात पुसाच्या चक्कर मध्ये केसच तोंडात घालत आहे विचित्र. मी माझ्या मम्मीच्या खांद्यावर बसून तोंडामध्ये बोट टाकून हाच विचार करते की आता माझा नंबर लागल तर मग मी माझी कोणाचे केस कापणार का. मी त्याच्या पहिलेच तयारी करते की मी कोण्या पद्धतीने रडेल की जेणेकरून ही उचलून मला घेऊन नये. माझ्या भावाची हेअरस्टाईल होऊन राहिली होती. माझा भाऊ पाहून राहिला होता की हा मी पहिल्यापेक्षा बेटर दिसतं, आणि त्याचीच खुशी होती का काय. नंतर मग माझा नंबर लागला आणि डोळ्यामध्ये बोट टाकून करणं आणि हे त्या दादाला काही माझी हेअरस्टाईल जमलीच नाही बाबा. तर मग त्यांनी म्हटलं की इथे थोडीशी झिरो कटच करून देऊ का, तर मला यांनी थोडीशी अर्धीवट टकलीच करून टाकली. तर काय सांगा, पण उन्हाळ्याचे दिवस आहे, माझ्या पण डोक्यात घामोळा होतात ना, म्हणून मग ते झिरो कट बेटर आहे तर थोडं बरं वाटत होतं. तरी पण मग मला अवधामधातून रडू येत होतं. तर मग माझ्या मम्मीचा कॅमेरा माझ्या चेहऱ्यावरून विस्कटून राहिला होता. माझा फ्रॉक तसाही खराब होणारच होता. मी म्हटलं माझी मम्मी जुगाडू आहे ते तर आहेच आहे, दिसूनच राहिली आहे कॅमेरामध्ये. मला पण कॅमेरामध्ये बघायचं होतं म्हणून मी जरा आरशामध्ये डोळे टाकून बघितले. आणि नंतर मग माझ्या पप्पाला सुचलं की हिच्या हाती मोबाईल दिला कदाचित ही शांत राहील, तर मग त्यांनी माझ्या हाती कार्टून मला मोबाईल चालू करून दिला. मग मी थोडीशी कटिंग माझ्या पप्पाला पण लेटच झालं बरं का डोक्यात. पहिले आलं तर चांगली माझी हेअर कटिंग होती होत का नाही ना, त्यांना लेट सुचलं आणि लेटच झालं. तसं मी मोबाईल जास्त पाहत नाही, पण थोडाफार पाहून मग मी स्वतःला डिस्ट्रॅक्ट करू शकतो अशा काही गोष्टीपासून. तरी पण त्या काकाने माझ्या मागच्या साईडचे केस